नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही कुठे निघालेलो आहोत हे तुम्हाला लवकरच कळेलच. बालपणीच्या आठवणी या खूप सुंदर असतात आणि पुन्हा एकदा शाळेमध्ये जाऊन त्या पाहणं, त्या अनुभवणं आणि आपण तिथे जगत आहोत असं इतरांच्या बालपणामधून पाहणं ही खरंच एक खूप वेगळी मजा असते. अशीच नवोदयची एक गेट टुगेदर अरेंज केली होती आणि दरवर्षी ती आयोजित केल्या जाते. नवोदयला माझे मिस्टर होते आणि त्यांना यावेळेला फॅमिलीला पूर्ण इन्व्हाइट केलं होतं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम झाला. छोटे छोटे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. म्हणजे यावेळेला असं वाटायचं की आपण आपलं बालपण यांच्यामार्फत बघत आहोत. आपण पुन्हा एकदा आपल्या बालपणामध्ये शिरून तो आनंद घ्यायला लागतो. खूप सुंदर वाटलं या सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या होताना, ताज्या करताना. कारण नवोदयचे विद्यार्थी जर का म्हटलं तर त्यांच्या इतक्या सगळ्या आठवणी आहेत की त्या जेव्हा आपल्यासोबत शेअर करतात त्यावेळेला हळूहळू आपल्याला असं वाटायला लागतं की आपणही त्या ठिकाणी थर्ड पर्सन म्हणून बघण्यासाठी सर्व गोष्टी होतो. असा अनुभव मला नेहमीच येतो आणि म्हणून यावेळेला ज्या ज्या आठवणी बघायच्या होत्या त्या सर्व एकदा ताज्या करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो. खूप छान वाटलं तिथलं डिसिप्लिन पाहून, तिथल्या त्या सर्वांचे अनुभव ऐकून आणि आम्ही जे काही जगलो, जे काही शिकलो आणि आज जे काही जगत आहोत किंवा आज जे काही बनलेलो आहोत, ही सर्व देण ह्या शाळांना देतात. ही एक कृतज्ञता व्यक्त करतात आणि ह्या कृतज्ञतेबरोबरच ते इतरांनाही सांगतात, इन्स्पायर करतात की तुम्ही इथे या, कारण इथे शिकण्यासाठी एक नवीन अशी गोष्ट आहे. ह्याच सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी मुलांना तिथे नेणं आणि हा एक अनुभव पुन्हा एकदा जिवंत करणं. कारण बालपण असं म्हणतात की पुन्हा पुन्हा जगता येत नाही. पण ज्यावेळेला आपण शाळेत जातो किंवा ज्या ठिकाणी आपलं रम्य बालपण होतं अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर मात्र आपल्याला ते क्षण पुन्हा एकदा आठवून आपण तो आनंद पुन्हा घेऊ शकतो. तशीच ही एक गोष्ट होती. दिवसभर छान गप्पा गोष्टी सर्व काही केल्याच्या नंतर मात्र बराच वेळ आम्ही त्या ठिकाणी रेंगाळत होतो. तिथला परिसर पाहण्यामध्ये एक वेगळाच आनंद वाटत होता. निसर्गरम्य परिसर, खूप मोठी अशी जागा, झाडं झुडपं, तिथलं शैक्षणिक वातावरण, या सर्व गोष्टी मुलांना खूप साऱ्या शिकवत असतात. आणि हे सगळं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला त्याचा एक मनावरती चांगला परिणाम होतो. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत जातो. त्यावेळेला घरचे कोणीही नसतात. हे एक हॉस्टेल आहे. त्यावेळेला घरचे कोणीही नसतात. जर आपण आजारी पडलो तर मात्र आपले आई वडील हे आपले विद्यार्थी होतात आणि शिक्षक होतात. त्यामुळे त्यांच्यासोबत एक बॉन्डिंग तयार होते आणि ही बॉन्डिंग आपल्याला अगदी शेवटपर्यंत पुरवून ठेवावीशी वाटते. कारण त्या दुःखद क्षणांना, त्या दुःखद आठवणीसोबत आपल्यासोबत जर कोणी असतील तर ते आपले मित्र, जे अतिशय प्रेमाने आपुलकीने आपली काळजी करतात. म्हणून आजही एकत्र ज्यावेळेला भेटतो त्यावेळेला असं वाटायला लागतं की आपण आत्ताच यातून बाहेर पडलेलो आहोत आणि हा एक आनंद खरंच खूप चांगला वाटत असतो. हा शेअर करत असताना, पुन्हा त्या जुन्या आठवणी बघत असताना, आपण या ठिकाणी राहिलो, या ठिकाणी हा आनंद घेतला, या ठिकाणी ही मजा केली, ही मस्ती केली, असे सर्व प्रसंग प्रत्येकजण येणारा तिथं विद्यार्थी आम्हाला खूप उत्साहाने सांगत होता. म्हणजे त्यांचा तो इतिहास किंवा त्यांच्या त्या घटना आम्ही ज्यावेळेला सर्व ऐकत होतो त्यावेळेला मात्र आम्ही खूप आनंद घेत होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि अशा प्रकारे आम्ही बऱ्याच दिवसाची ही एक ट्रीप राहिलेली होती. दरवर्षी असं होतं की आत्ता जाऊया, नंतर जाऊया, पण असं करता करता यावर्षी खरं तर हा योग आला आणि आम्ही नवोदयच्या गेट टुगेदरला सर्वांनी अटेंड केलं. कारण नवोदयच्या विद्यार्थ्यांचे जे काही शिक्षण असतात किंवा आज आपण खूप सक्सेसफुल विद्यार्थी म्हणून यांना जेव्हा पाहतो त्यावेळेला त्यांची मातृसंस्था कोणती, त्यांनी कोणतं शिक्षण घेतलं, कशी त्यांची व्यवस्था होती आणि त्यांचे अनुभव कसे होते, आज हे या सर्व मुलांमधून पाहायला मिळतात. ह्यांच्याशी ज्या वेळेला आम्ही बोललो त्यावेळेला असं लक्षात आलं की ही मुलं खरंच घरापासून जरी लांब असली तरी सुरुवातीला यांना बराच त्रास झाला, पण नंतर मात्र 2-3 महिन्याच्या नंतर मात्र ही मुलं हळूहळू रुळायला लागली आणि यांना हे घरच, ही शाळाच आपलं घर वाटायला लागलं. आणि हळूहळू घरांमध्ये जी आपुलकी होती ती कमी होऊन किंवा जी अटॅचमेंट होती ती कमी जरी झाली असली तरी पण इथे मात्र ती वाढलेली दिसली. म्हणजे घरासोबतचं जे बॉन्डिंग आहे ते तर एक होतंच, पण एक नवीन विद्यार्थी, नवीन समाज, नवीन सर्कल ह्याच्यासोबत ते जगत होते आणि त्या सर्व कडू गोड आठवणी घेऊन पुढे पुढे ही सगळी लोक जात होती.
आणि हा जो एक बालपणाचा असा काळ होता की ह्याच वेळेला चढ उतार पाहायला मिळतात. एकटं असताना आपण स्वतःला कसं सांभाळायचं, कारण घरी असताना सर्व पॅरेंट्स आपल्या मुलांची खूप काळजी घेतात. त्यांना दुखणं खुपणं असो, आवड निवड असो, आपलं ताट वाटी धुणे, कपडे धुणे, या सर्व गोष्टी घरामध्ये आपली आई करत असते. पण ज्या वेळेला आपण हॉस्टेलमध्ये राहतो त्यावेळेला मात्र या सर्व गोष्टींची जबाबदारी आपल्यावरती येत असते. आपलं सामान व्यवस्थित ठेवणे, आपली स्वतःची काळजी घेणे, खाणे पिणे, आपली तब्येत आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसोबत आपण कसं राहायचं. आपल्याला कधी कोणी दुखावलंही जरी असेल तरी त्यातून आपल्याला पटकन कसं बाहेर पडता येईल आणि त्यातून बाहेर पडून आपण आपल्या मित्रांमध्ये कसे मिक्स होऊ, नाही तर आपण एकटे पडू, ही ही गोष्ट त्यावेळेला पटकन शिकता येते. आणि हळूहळू या छोट्या छोट्या प्रसंगामधून शिकून यातून लवकर बाहेर पडता येतं. थोडक्यात काय, गोष्ट कोणतीही आयुष्यात कठीण घडो किंवा कोणताही दुःखाचा काळ असो त्यातून पटकन मूव्ह ऑन करता येतं. ही गोष्ट नवोदयच्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं आणि त्यांचा विकास जो आहे तो स्वतःपासून खूप सुरुवातीपासूनच तयार झालेला असतो. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहिल्या आणि अशी ही आमची नवोदयची एक पिकनिक छान झाली. तर चला तर भेटूया अशाच एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया. स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह. कमेंट करून नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टमुळे मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते जे तुमच्यापर्यंत मोटिवेशन देतात आणि तुम्हाला आनंद देतात. तुम्हालाही त्यातून काहीतरी शिकता येतं. बाय.